मंडळी रामकृष्ण हरी नमस्कार. मी तुमचा मित्र विकास दरेकर. मागचा का हरणं वाजवते, थांब की जरा. तर आता मंडळी मी कुठं आहे माहिती का, सनरूफमधून वर आलो म्हणजे काहीतरी दाखवायसाठीच वर आले तुम्हाला. बघा हे पहा मंडळी, इकडे आहे ना केवढी मोठी नदी दिसते बरं का. इथून याचा काय म्हणतो आपण, रेल्वेचा ब्रिज येतो. आणि ही नदी पहा मंडळी, ही आहे बिहारमधील आहे ना कोसी नदी आहे. म्हणजे अरे वा वा वा, तुम्हाला आवाज येतोय नाही येतोय मला काही माहीत नाही बरं का नेमका आता याचा आवाज कसा येईल. हे पहा इकडे पहा कोसी नदी ही आहे ना, याच्यात नेपाळमध्ये उगम पावती ही नदी, नेपाळमध्ये. आणि नेपाळमधून आहे ना आपल्याकडं असं पाणी येतं आहे बघा. ही नदी आहे ना, म्हणजे नेपाळमधून एवढं प्रचंड पाणी येतं बघा, केवढं मोठं पात्र आहे. याचं सुद्धा आहे ना पात्र जवळपास आहे का, इथं आहे का, ते 1.5-2 किलोमीटर असेल बघा. आणि खतरनाक म्हणजे ह्या नदीला आहे ना शापित नदी पण म्हणतात बरं का. शाप आहे या नदीला. कारण काय माहिती का, एवढं सगळं पाणी असून पण आहे ना दरवर्षी ती एवढं मोठं नुकसान करते आजूबाजूच्या शेतकऱ्यांचं सगळ्यांचं. हे बोलायची सोय नाही. म्हणजे प्रचंड नुकसान होतं आहे दरवर्षी आहे ना बघा. सपाट आहे. आणि एकदा नदीला जर पूर आला ना, नेपाळमधून इकडून तिकडून पूर आला ना की जवळपासचे अलीकडं पलीकडं 5, 25, 30 किलोमीटर आहे का पूर्ण पाणी होते. म्हणजे इथं सगळ्या नावा चालतं त्यावेळी बोटी रस्त्यावरून. कारण पात्र जास्त खोल नाही आहे, पात्र एकदमच सपाट आहे, जास्त खोल नाही. आणि आजूबाजूचा परिसर पण आहे ना एकदम असा नॉर्मल आहे. आपल्याकडे कसं पात्र खूप खोल असतं आणि नदी नाही का बाकीचा एरियावर असतो असा उंचावट्यावरती, तसं इथं नदीच्या कडेचं सगळं क्षेत्र सपाटच आहे. त्यामुळे ही नदी पाहून घ्या मंडळी, कसं काय वाटतं तुम्हाला कोसी नदी. चला, आवडली असेल कोसी नदी ना आता तुम्हाला आवडली असेल ना कोसी नदी किंवा कोसी नदीची माहिती, तर पोचवा आपल्या बाकी मंडळींच्या बरोबर नाही का. सगळ्यांना शेअर करा. अजून नदी काही संपायचं नाव घेत नाही बघा अजून पण. चला, रामकृष्ण हरी, बाय बाय.